बातमीपत्राची सुरुवात मोठ्या बातमीनं. कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणामधून पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे आणि यासाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी देण्यात आलेली होती. 31 जुलै 2020 ला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थांना वळवल्याचा आरोप आता होतोय. अशोक खरात याचा मंत्रालयातला दबदबा कसा होता ही बाब आता उघड होतीये. पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 साली घेतला. बघा ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही. मुख्य मुद्दा काय तो काल आलेला आहे, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय ती मी सांगतोय. आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दा नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारनं याच भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या. सरकारनं विशेष GR या भोंदू बाबासाठी काढला होता. संजय राऊत याबद्दल तुम्ही मूग गिळून गप्प का आहेत? या भोंदू बाबाने सरळ सरळ सरकारकडनं एवढा मोठा GR काढून घेतला आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते. मग तुमचं भोंदूगिरीबद्दलचं प्रेम आहे का हे एकदा संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे. संजय राऊतांना याबद्दल प्रश्न विचारला असताना संजय राऊतांची दातखिळी बसलेली आहे आणि ते मूग गिळून गप्प बसले. त्याच्या बंदरासाठी धरणातून पाणी सोडावं लागतं. 2020 साली दारणा धरणातून पाणी सोडलं. म्हणजे किती उच्चपदस्थ लोक जे आहेत त्यांच्या किती सुसंपर्कात खरात होते आणि त्यांचे बाकी कसे लागेबांधे होते ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो GR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ते सगळे चौकशी करतो ना. पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. जयंत पाटलांनी त्यांच्या काळामध्ये मवियांनी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं. पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे. जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे. आणि जयंत पाटलांचं सुद्धा नाव याच्यात अनेकदा येताना दिसतंय. याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे.